आपल्याला सगळ्यांना माहित आहे की नंदी महादेवाचं वाहन आहे, पण कधी विचार केलाय का शिवलिंगाच्या समोरच का बसलेले आहे? का महादेवाच्या दर्शनाच्या आधी नंदीचं दर्शन घेतलं जातं? याचं उत्तर वाहन होण्यापेक्षा खूप वेगळं आहे. एका ऋषीला परमनंदीश्वर बनवणारी या गोष्टीची सुरुवात शिलात ऋषीपासून होते. हे एक महान ऋषीमुनी होते, परंतु त्यांना कोणतेही मूलबाळ नव्हतं. आपल्या वंशाला पुढे नेण्यासाठी त्यांनी महादेवाची प्रार्थना केली आणि त्यांनी वरदानामध्ये एक मूल मागितलं, परंतु ते मूल कोणत्याही आईच्या गर्भातून नाही तर महादेवाच्या आशीर्वादाने व्हावं अशी इच्छा होती. महादेव प्रसन्न झाले आणि ऋषीमुनी शिलादला पुत्र प्राप्तीचं वरदान दिलं. एके दिवशी ऋषी शिलाद यज्ञासाठी जमीन पोखरत होते, तेव्हा जमिनीतून एक लहान मूल सापडलं. त्याचं तेज सहस्त्र सूर्यांनी व्यापलेलं होतं आणि हाच नंदी होता. ऋषीमुनी शिलादनी नंदीचं पालन पोषण खूप प्रेमाने केलं. एके दिवशी 2 दिव्य ऋषी मित्र आणि वरुण आश्रमात आले. त्यांनी नंदीकडे पाहून भविष्यवाणी केली. नंदी अल्पायू आहे आणि त्याची मृत्यूची वेळ आता जवळ आलेली आहे. हे ऐकून ऋषीमुनी शिलाद दुःखात बुडून गेले. ज्यावेळी नंदीला कळालं तेव्हा तो हसला आणि बोलला, त्यांनी मला जन्म दिले तेच माझे रक्षण करतील. आणि हे सांगून त्या लहान मुलांनी महादेवाची एवढी कठोर तपस्या केली की न पाण्याचा त्याग करून एका पायावर उभा राहून महादेवाच्या नावाचा जाप सुरू केला. एवढी कठोर तपस्या पाहून महादेव प्रकट झाले आणि वरदान मागितलं. त्यावेळी नंदीने एकच गोष्ट मागितली की प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला तुमची साथ हवी. मी तुमच्या सानिध्यापासून 1 मिनिट पण वेगळं होणार नाही. महादेवाला नंदीचं प्रेम आणि भक्ती पाहून नंदीला अमृत्व आणि बैलाचं तोंड देऊन गणांमध्ये सगळ्यात मोठं गण आपलं वाहन म्हणून स्वीकारलं. महादेवांनी नंदीला वरदान दिलं, आजपासून माझ्या दर्शनाच्या आधी तुझं दर्शन घडेल.